शेठ नवविद्यालयाच्या 71व्या SSC बॅचचा शुभेच्छा समारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नासिरबाई काझी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी व्यासपीठावर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त विजय देसाई, सीनियर कॉलेजचे प्राचार्य तथा विश्वस्त डॉक्टर एडी कांबळे, विश्वस्त गुरु शिंदे, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते। यावेळी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात कुमारी प्राजक्ता ठाकूर देसाई हिने इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील आठवणींना उजाळा देत शिक्षक व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली। त्यानंतर वर्ग शिक्षिका कोकाडे मॅडम, भोर मॅडम, वारंगे सर यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नासिरबाई काझी यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने 10वीच्या परीक्षेला सामोरे जात गुणवत्तापूर्वक निकालाचे प्रदर्शन करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले। संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी सुद्धा आपल्या विद्यालयाच्या 100% निकालाची परंपरा कायम राखत कोणतेही दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन केले। प्रास्ताविक पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी केले। सूत्रसंचालन महादेव मोटे सर यांनी तर आभार संजय सानप यांनी मानले। या ठिकाणी विचारमंचावरती आपण होते, पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करू। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे साहेब यांचंही मी शब्दसम्माने स्वागत करतोय। तसेच संस्थेचे विश्वस्त विजय देसाई साहेब, सीनियर कॉलेजचे प्राचार्य तथा संस्थेचे विश्वस्त डॉक्टर आत्माराम गांधी सर, नवीनचंद्र मोटकर विद्यालय ज्युनियर कॉलेज परंतु व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राचार्य संजयजी सानप सर, पर्यवेक्षक राऊत सर, खारेपाटणमध्ये स्थित असणारी एच कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक सन्माननीय मंगेश गुरु सर, सर्व माझे शिक्षक सहकारी व तुम्हा विद्यार्थ्यांचा मी या प्रसंगी शब्दसम्माने सहर्ष स्वागत करतोय। मी मान्यवरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलनाने आपण उद्घाटन करावं, कार्यक्रमाची सुरुवात करावी। मान्यवर अतिथी या ठिकाणी दीपक प्रज्वलन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय नासिरबाई काझी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपक प्रज्वलन करून सुरुवात होते। खऱ्या अर्थाने निरीक्षेच्या अंतर्गत या ठिकाणी दीपक प्रज्वलनाच्या माध्यमातून दूर होतोय आणि प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलन होत आहे। खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण लोकरे साहेब, संस्थेचे विश्वस्त विजय देसाई साहेब यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी दीपक प्रज्वलन होताना दिसत आहे। डॉक्टर एडी कांबळे सर हेही या ठिकाणी दीपक प्रज्वलन करताना आपल्याला दिसत आहे। निश्चितच संस्थेचे माजी विश्वस्त तथा माझे सहकारी वारंगे सर हेही या ठिकाणी दीपक प्रज्वलन करत आहेत। यानंतर आमच्या प्रशालेतील संगीत विभागाच्या वतीने पाहुण्यांचं स्वागत गीतात्मक स्वागत करत आहे। या शुभेच्छा समारंभासाठी अतिथी म्हणून लाभलेले
प्रमुख अतिथी माननीय नासिरबाई काजी शेख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, अनेक राजकीय पदं त्यांनी भूषवलेले आहेत. त्यांचा थोडक्यामध्ये मी या ठिकाणी परिचय करून देतोय. अगदी तरुण वयामध्ये त्यांनी 1984 सालीला आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि सरपंच पदावर ते निवडून आले. सलग 17 वर्ष सरपंचपद त्यांनी आपल्या किशोरीवर भूषवलेलं आहे. 1997 साली पंचायत समितीमध्ये ते निवडून आले. 2002 साली जिल्हा परिषदमध्ये निवडून आले. ते सलग 2 टर्मपर्यंत तेथे ते होते. त्यानंतर काही काळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद हे दोन्ही मानाची पदं त्यांनी भूषवली. त्यानंतर पंचायत समितीमध्ये वैभववाडीला ते निवडून आले आणि 5 वर्ष तिथे सभापतीपद त्यांनी भूषवलेलं आहे. 2012ला पुन्हा पंचायत समितीमध्ये ते निवडून आलेले आहे. ती त्यांची दुसरी टर्म होती. त्यावेळी समाजकारण करत करत त्यांनी गावच्या तालुक्याच्या विकासासाठी विशेष लक्ष दिलेले आहे. अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय चळवळीने मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. कोळपे गरीब नावात शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. स्वामी विवेकानंद हायस्कूलचे ते शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या काम करत आहेत. त्याचबरोबर भालचंद्र पतपेढी जी खारेपाटणमध्ये स्थित आहे त्या पतपेढीचे विद्यमान चेअरमन आहेत. त्यांच्याच काळात कणकवलीला भालचंद्र पतपेढीची शाखा निर्माण झाली. असं हे मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आज तुम्हाला कौतुक करण्यासाठी, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आपण सत्कार स्वागत करतो आहोत. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे साहेब यांना मी विनंती करतो की नाशिरवाडींचा आपण 4 श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करावं, सन्मान करावा. मान करण्यात सन्मान करणारी आपली संस्कृती आहे. या ठिकाणी प्रमुख अतिथींचं यथोचित सन्मान अध्यक्षांच्या वतीने होताना दिसतो आहे. धन्यवाद सर. यानंतर मी राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यामध्ये सादर करावं. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि राजकारणातील एक बहारदार व्यक्ती म्हणजे नासिरबाई काजी साहेब, या संस्थेचे संचालक सन्माननीय देसाई साहेब, सन्माननीय ए.डी. कांबळे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक सानप सर, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख गुरसाळे सर, माजी संचालक आणि ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय वारंगे सर, सर्व शिक्षकवृंद आणि आपण सर्व, आज इयत्ता 10वी चा शुभेच्छा समारंभ आहे आणि या शुभेच्छा समारंभासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. ही शाळा 1953 साली सुरू झाली आणि 10वीची पहिली बॅच ही 1958ला पासआउट झाली. 1953 पासून जी सुरुवात झाली, एक छोटंसं रोपटं गुरुवर्य पेंढारकर सरांनी या खारेपाटणच्या भूमीमध्ये रोवलं आणि त्या वृक्षाचं आज आपल्याला वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं दिसत आहे. एवढंच नाही तर ते वटवृक्ष डेरेदार होताना आपण पाहत आहोत. गुरुवर्य पेंढारकर सरांना या खारेपाटणच्या अनेक व्यक्तींनी, महनीय व्यक्तींनी साथ दिली आणि त्या साथीनेच हे रोपटं आज आपल्याला डेरेदार दिसत आहे. आणि त्यात एक नाव मी आवर्जून घेतोय, ते म्हणजे गेल्या 35 वर्ष या शाळेसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत ते आमचे लाडके अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे साहेब. त्याच पद्धतीने त्यांना साथ देणारे आमचे सर्व संचालक मंडळ, यांच्याच प्रेरणेने हे आज आपल्याला हे जे प्रशाला दिसते आहे, जो वटवृक्ष दिसतो आहे, तो
एकदम डेरेदार दिसतो आहे. आपली ही बॅच आहे, ही 71वी बॅच आहे. हजारो विद्यार्थी या प्रशालेच्या छायेतून छाया घेऊन उंच भरारी मारताना आपल्याला दिसत आहे. कोण इंजिनियर झाले, कोण डॉक्टर झाले, कोण वेगवेगळ्या सरकारी डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहे, अधिकारी आहेत. आणि आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीने उंच भरारी घेऊन उडायचं आहे, जायचं आहे आणि तुमच्यातूनच डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी होताना आम्हाला पाहायचं आहे. 10वीची बॅच ही नेहमीच आठवणीची बॅच असते मित्रहो. आता आपल्याला माहिती आहे की आपण जे शाळेच्या समोर 2 बेंच लावलेले आहेत त्या 1981-82 सालच्या 10वीच्या बॅचने दिलेले आहे. आपल्याला कूलर जो आपल्याला दिसतोय तो कूलर 2003-04च्या बॅचने आपल्याला SSC बॅचने भेट म्हणून दिलेला आहे. त्याचप्रमाणे एक वर्गखोली सुद्धा, 1-2 वर्गखोल्या सुद्धा बॅचने आपल्याला SSC बॅचने केलेल्या आहे. आणि मग ज्यावेळी तुम्ही मित्र हो, तुम्ही ज्यावेळी उंच भरारी घेऊन यशस्वी व्हाल, करिअर कराल आणि तुम्हाला सुद्धा मागे वळून पाहायचं आहे आणि असंच आपल्या शाळेसाठी काहीतरी द्यायचं आहे, कारण त्यासाठी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल, या शाळेचा तुम्हाला आशीर्वाद असणार आहे. गेल्या 71 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये पाहिलं तर रोहित विलास चव्हाण या विद्यार्थ्याने 98.20% मार्क्स मिळवून संपूर्ण इतिहासामध्ये, शाळेच्या इतिहासामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. 500 पैकी त्याला 491 गुण मिळालेले आहेत आणि त्याचं रेकॉर्ड आपल्याला तुम्हाला कुणीतरी तोडायचं आहे. मित्र हो, गेली वर्षभर तुम्ही अभ्यास करत आहात, मेहनत घेत आहात, शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तुमची मेहनत आणि शिक्षकांचं मार्गदर्शन यांची सांगड घालून तुम्ही येत्या 21 फेब्रुवारीला बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहात. ही बोर्डाची तुमची पहिली परीक्षा आहे. घाबरायचं नाही, बिनधास्त परीक्षेला सामोरं जायचं आहे. संकटाला नेहमी सामोरे जायचं आहे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे. कुठल्याही संकटाला कधीही घाबरायचं नाही. कितीही संकट येऊ दे, संकटाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवायची आणि ते संकट दूर करून लावायचं. येणाऱ्या 21 तारीखच्या परीक्षेला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्या प्रास्ताविक थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय विस्तृतपणे तुम्ही प्रास्ताविक या ठिकाणी मांडलेले आहे. यानंतर या 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक 9वीची विद्यार्थिनी या ठिकाणी येते. प्राजक्ता ठाकूर देसाई, 9वी पूर्व. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या 10वीच्या बोर्डसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की तुम्ही सगळे मुलं ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याच ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, ही त्या सगळ्यांना खात्री आहे. आपल्या शाळेने 5वी ते 10वीपर्यंतच्या सगळ्या मुलांना जे तुम्ही आत्ता आलात इथपर्यंत, अभ्यासाबरोबरच तुम्हा सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत विभागातर्फे, तसेच आपल्या NCC विभागातर्फे, क्रीडा विभागातर्फे अनेक संधी दिली आणि त्या संधींचं तुम्ही सोनंही केलं. यापुढे सुद्धा तुम्ही आयुष्यात काहीही करा, तुम्ही भरपूर यश मिळवणार ह्याची खात्री आहे. आणि इतकी तयारी आपल्या शिक्षकांनी तुमच्याकडून करून घेतलेली आहे. आयुष्यात तुम्ही आता पुढे जाल तेव्हा तुम्ही भरपूर यश मिळवा आणि अभ्यासाबरोबरच तुमच्या ज्या कलागुण आहेत त्यांनासुद्धा तुम्ही वाव द्या. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपेअर राहा आणि आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी त्याला तोंड द्या, त्याला अजिबात घाबरू नका. पुन्हा एकदा मी
9वी अ ब क त्याच्या वतीने तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि 10वीच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. त्यानंतर 10वी अ मधनं मी या ठिकाणी निमंत्रित करतोय पूनम चांदिलकर. 10वी अ चे विद्यार्थी पूनम चांदिलकर. नमस्कार, माझे नाव पूनम. मी 10वी ची विद्यार्थिनी आहे. मी तुमच्यासमोर एक कविता बोलणार आहे किंवा सादर करणार आहे. नकोशी जरी जिव्हाळी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची. याची खेचायची त्याची खेचायची मज्जा यायची. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली क्षुल्लक गोष्टी दिल्लीला नेली. अभ्यास केलेला नसला तर भेटायचा भोर मॅडमांच्या छडीचा प्रसार. मित्रांमध्ये उगाच कारण असताना घालायचो वाद. तरी आठवण आता सदैव आपली येथेच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून वाहील. मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. मी 5वीपासून या शाळेत आहे. या शाळेतून आम्हाला खूप अनुभव भेटले. 5वी ते 8वी पर्यंत आम्हाला ठाकूर सर, अमृते मॅडम, शिंदे सर, बिसिल सर, तसेच आपले पेंडुरकर सर, गिरीश सर व पाडवी सर यांनी आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने शिकवलं. नंतर जेव्हा मी 9वीत गेले तेव्हा आमच्या क्लास टीचर म्हणजे भोर मॅडमबद्दल मी 8वीत असताना ऐकलं होतं की भोर मॅडम खूप कडक आहेत. पण जेव्हा मी मॅडमशी बोलू लागले तर मला असं वाटलं जणू मॅडमच्या रूपात दुसरी आई आमच्यावर माया केली, आम्हाला शिकवलं. तसेच आमच्या कोकाटे मॅडम आमच्याशी मॅडम म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून वागायच्या. खरंच या दोन्ही मॅडमनी आमच्यावर खूप माया केली, आमच्यावर संस्कार केले, आम्हाला शिकवलं. तसेच राऊत सर, कापसे सर, हरियाण सर, जाधव सर, मोठे सर, वारंगे सर सर्वच शिक्षकांनी आम्हाला उत्तम पद्धतीने शिकवलं. खरंच मी खूप नशीबवान आहे की मी या शाळेत शिकले. धन्यवाद. सुंदर पूनम. यानंतर 10वी अ चा विद्यार्थी अवधूत गोखले. Good morning all of you. I am here to deliver the lecture at this best moment in the history. And first of all, I would like to say something on our teacher, Sri Mote sir. A best versatile personality bringing person I think I have seen. I think he has all the knowledge, geographical, historical, then mathematical, scientific, all the things. Literally, first time I was seeing a teacher like him. And first of all, I met him in 9th class, and I was very nervous that a new teacher is coming. Till the 8th class was ending, Kapsal was teaching us. And first of all, he came and teaches us. And I just saw his first lecture, and it was beautiful. And he was speaking whole English. I never seen before. Kapsal was also good. I loved him from 5th class almost when I came. And this was the journey from 5th class, and now it is ending in 10th class. It's a tearful. It was a tearful moment for me. And now it is ending a good ending. I think tears are coming, but I am not expressing it. It is a moment of emotions, and everyone should celebrate the moment. And I will wish all of you for the board exams with me. Thank you. Thank you for your English. Then सोनाली तांबे. 10वी ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापूर्वक आभार. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग, तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार.
आज आपण सर्वजण या शुभेच्छा समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण भावूक झालो आहोत. गाठली जरी आम्ही भव्य दिवस शिकले, गाठली जरी आम्ही भव्य दिवस शिकले, राहू सदैव तरी या शाळेचीच पाहिजे. दिले बळपंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, दिले बळपंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, सर्वाहून निराळी एक माझी शाळा, एक माझी शाळा. 2 वर्षापूर्वी अनोळखी म्हणून आले होते. एक अनोळखी म्हणून शाळेत प्रवेश घेतला होता. कुणीही नसताना देखील या शाळेत प्रवेश घेतला. या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आई वडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र दिले. वाटचाल अशी ही कठीण त्यात गुरुची सोबत, वाटचाल अशी ही कठीण त्यात गुरुची सोबत, संस्कार कोणीही सुंदर घालून शाळेची खंत, संस्कार कोणीही सुंदर घालून शाळेची खंत. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटकी घडवतो, त्याच कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटकी घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला, आमच्यातील कलागुणांना वाव दिला. कधीच आम्हाला घरच्यांची उणीव जाणू दिली नाही. योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी आम्हाला शिस्त लावली. एवढ्या अवघड परीक्षेत सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आमची शाळा म्हणजे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही अभ्यासासोबतच छंद जोपासले. आदर, नम्रपणा, शिस्त, बंधुभाव, एकता इत्यादी अनेक गोष्टी इथे आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. जर काही कळत नकळत माझ्याकडून चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल, मला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एवढेच म्हणेन, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, मनात जिद्द असावी. जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर प्रणाली. यानंतर अनुश्री झगडे 10वी ब ची विद्यार्थिनी. संवाद सुटला म्हणून सोबत तुटत नाही, निरोप दिले म्हणून नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी मीच नाही तर आपण सर्वजण भावूक झालो आहोत. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांचे आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकल्यास त्यांनी आम्हाला शिस्त दाखवली. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकत नाही. येथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. या शाळेतून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्यांना या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद.
छान अनुष्का. यानंतर अनुष्का टोसर. नमस्कार. आज इयत्ता 10वी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित माझे सर्व मित्र मैत्रिणी आणि विचारमंचावरील सर्व मान्यवर, आज आपण एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. हा आपणासाठी विलक्षण अनुभव असणार आहे. मी जेव्हा इथं 8वी झाली तेव्हा मला वेगवेगळे अनुभव आले. मी 7वीपर्यंत मला गणित विषय अजिबात आवडायचा नाही, पण मी ह्या शाळेत आल्यापासून 8वी त्या मला अमृतवाणी होत्या, तिथपासून मला गणित विषय आवडायला लागला. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच आमच्या लाडक्या उपाटे मॅडम, बरोबर तुम्ही पण लाडकीच आहे का? तर मी 8वी झाली तेव्हा 9वी 10वीची मुलं सगळी म्हणायची की भोर मॅडम उपाटे मॅडम दोन्ही पण कडक आहेत, खूप मारतात, अभ्यास देतात. पण जेव्हा मी 9वीत केले तेव्हा असं काय वाटलं नाही. म्हणजे मारायच्या पण तेवढंच लाड पण करायच्या. त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं. जर काही चुकलं बिकलं तर आम्हाला सांगायच्या, जणू काय आमच्या मैत्रीण. तसे इतर शिक्षक त्यांनी पण चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच आमचे वरून काटरी पण आतून रस्ता असे आमचे लाडके हरियाण सर नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारे शिकवलं. एवढं बोलून धन्यवाद. छान अनुष्का. त्यानंतर चंदना गाडे. उपस्थित मान्यवर, माझ्या मित्रमैत्रिणी, आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मागू. सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मागू. नवे जग नवी आशा नेण्याची जबर मुली. या शाळेने लावले वळण, त्यावर चढू यशाचे चढ, त्यावर चढू यशाचे चढ. हे वळण लावण्यासाठी गुरुजनांनी अवितर कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेख लावला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाठीवर समतेचे नंतेचे धडे गिरवले आणि आज ती पाठी ज्ञानरत्नांनी भरलेली आहे. स्थितीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय झाड. मनाचे जीवनाचे कटिपतंग न होण्यासाठी त्याचे प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा एकच मापात तोलले नाही. या शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांची त्रास निर्माण केली नाही तर उत्कृष्ट कलाकार आणि खेळाडूंनाही निर्माण केले. माझी शाळा जीवनाला गती देणारा वारा, माझी शाळा जीवनाला गती देणारा वारा, माझी शाळा जणू जीवनाचा सागर वारा, माझी शाळा जणू जीवनाचा सागर वारा. शाळा असते दिवा शिक्षकतेची वाट, शाळा असते दिवा शिक्षकतेची वाट. स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात, स्वतः जळतात व ज्ञानाचा प्रकाश देतात. धन्यवाद. यानंतर विराज सप्रे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. व्यासपीठावर उपस्थित सर्वात माननीय गुरुजन, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांना माझा सादर प्रणाम. आज इयत्ता 10वीचा निरोप समारंभ असं म्हणता येणार नाही, शुभेच्छा समारंभ. आणि जबरदस्तीने कोणी बोलायला सांगतं तेव्हा मनात काही नसतं बोलायचं, पण आमच्या भोर मॅडमनी फार कोर्स केला आणि काहीतरी बोल म्हणून इथे उपस्थित आहे तुमच्यासमोर बोलायला काहीतरी. खरं तर आभार हे आपल्या लोकांचे मानायचे नसतात, आपल्या लोकांचे हे आशीर्वाद मानायचे असतात. तर या लोकांचे मी सगळ्यांचे आशीर्वाद मानतो. मराठीचा मर्म सांगणारे आमचे हरियाण सर, इंग्लिशमधलं इंग्लिश नक्की काय आहे सांगणारे आमचे मोठे सर, इतिहासमधला नक्की इतिहास कसा घडतो हे सांगणारे आमचे वारंगे सर, विज्ञानामधला विज्ञान नक्की कसं आहे हे सांगणारे आमच्या सौ कोकाटे मॅडम, गणित आवडतं जरी नसलं तरी ते आवडून घे सांगणाऱ्या आमच्या भोर मॅडम, भूगोलामधलं भूगोल कसं आहे हे सांगणारे आमचे जाधव सर. आणि हिंदी हा विषय मला आधी नव्हता, माझं संस्कृत होतं, पण हिंदी नक्की कसं असतं हे सांगणारे आमचे श्री राऊत सर. या सगळ्यांचे मी आशीर्वाद मानतो. जाता जाता एवढंच सांगतो, निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तरी आता क्षमा असावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आयुष मांगले 10वीच्या विद्यार्थी. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना बोलायचं आहे उत्स्फूर्तपणे जे विद्यार्थी बोलतील त्याने डायरेक्ट विचार मंचावरती यायचे.
नमस्कार आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडा भावनिक देखील. निरोपाच्या या दिवशी काय बोलावं कळत नाही. निरोपाच्या या दिवशी काय बोलावं कळत नाही. शेवटचा दिवस आला तरी हे मनाला पटत नाही. पण आजचा दिवस म्हणजे आपल्या 10वीच्या वर्गाचा शुभेच्छा समारंभ. आज मी तुम्हाला शुभेच्छा देऊन मी माझ्या शाळेबद्दल दोन शब्दात माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मी या शाळेत इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतला, परंतु पाहता बालवाडीच्या बाल शिक्षण देखील सुद्धा माझ्या ह्याच शाळेत झाले. मी या शाळेत 5वी मध्ये मला लाभलेले सर्वात आवडते शिक्षक म्हणजे श्री शिंदे सर. यांनी आम्हाला गणित विषय देखील अतिशय उत्तम पद्धतीने शिकवला. तसेच आम्हाला लाभलेले श्री पाडवी सर, ठाकूर सर, अमृत मॅडम, पिसे सर, कापसे सर यांनी देखील आम्हाला उत्तम असे मार्गदर्शन केले. तसेच माझे प्रिय संगीत शिक्षक म्हणजे माझे तबल्याचे गुरु श्री संदीप पेंडुरकर सर यांनी देखील मला तबल्याचे अतिशय उत्तम पद्धतीने ज्ञान दिले. आणि त्याचबरोबर मला चित्रकलेचे ज्ञान देणारे श्री गिरीश सर यांनी देखील मला चित्रकलेचे अतिशय उत्तम पद्धतीने ज्ञान दिले. त्याचप्रमाणे इयत्ता 9वी ते 10वी या वर्गाला मला लाभलेले शिकवणारे शिक्षक म्हणजे शिकवणाऱ्या आमच्या वर्गशिक्षिका सौ कोकाटे मॅडम यांनी आम्हाला सायन्समधील सायन्स शिकवले, जगण्याचे सायन्स शिकवले. त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या शिक्षिका सौ भोर मॅडम यांनी देखील आम्हाला गणित विषय अतिशय उत्तम पद्धतीने शिकवला. तसेच आमचे हिंदीचे शिक्षक श्री राऊत सर यांनी देखील आम्हाला हिंदी विषय अतिशय उत्तम पद्धतीने शिकवला. तसेच इतिहासचे आमचे श्री वारंगे सर यांनी देखील आम्हाला इतिहास कसा असतो आणि तो कसा लिहावा हे सांगितले. तसेच आमचे भूगोलाचे शिक्षक श्री जाधव सर यांनी देखील आम्हाला भूगोल अतिशय उत्तम पद्धतीने शिकवला. आणि त्याचबरोबर आम्हाला इयत्ता 10वी इंग्लिश शिकवणारे श्री मोठे सर यांनी देखील आम्हाला इंग्लिश अतिशय उत्तम पद्धतीने शिकवले. तसेच आमचे मराठी शिकवणारे श्री हरियाण सर यांनी देखील आम्हाला मराठी कसे लिहावे, त्याचा पेपर कसा सोडवावा ते सांगितले. आणि वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आमचे शिपाई काका यांनी देखील आम्हाला 5वी ते 10वी मध्ये मदत केली. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे राहू सदैव तरी या शाळेचीच पाखरे, राहू सदैव आम्ही या शाळेचीच पाखरे. त्याचप्रमाणे माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. छान आहे. यानंतर उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा द्यायच्या आहेत. या शाळेने लावले वळण व चढू यशाची सवय. अध्यक्ष महाशय गुरुजी वर्गावर येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. हे वळण लावण्यासाठी शिक्षकांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा स्मृतीचा लेप दिला. मनाच्या कोपऱ्यात सरकरीत पाठीवर ममतेचे धडे गिरवले आणि आज ती पाठी ज्ञानरत्नांनी शिरोशीत भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे पोखा-यंत्राशिवाय जहाज. म्हणूनच आमच्या जीवनाचा कटीपटम न होण्यासाठी त्याने
प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोललेले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर कवितेचा घाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या गुण वैशिष्ट्यांप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरण सांगायचं झालं तर नटराजाच्या मूर्तीला आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठीच नाही तर उत्कृष्ट कलाकार व उत्तम खेळाडूंनाही निर्माण केले. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले असेल तर मला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खारेपाटणमध्ये स्थित असणारे अख्ख्या खारेपाटणला संगणक साक्षर करण्यामध्ये जिची भूमिका महत्त्वाची आहे अशी एज कॉम्प्युटर अकॅडमी आणि या एज कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक महेशजी गुरव तुमच्याबरोबर मंगेशजी गुरव तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे. मंगेश गुरव. आदरणीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्र, आता कार्यक्रम आपल्यासाठी आहे, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आहे. या शुभेच्छांचा स्वीकार करत असताना आपल्याला आपल्या आईवडिलांच्या आपल्या शिक्षकांच्या काही अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत याची आपल्याला जाणीव असू द्या. कारण ही परीक्षा 10वीची परीक्षा जी आहे ती आयुष्यात अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. इथून पुढे येणारा जे विश्व आहे ते खूप मोठं आहे आणि त्या विश्वात आपलं मार्गक्रमण करत असताना आपलं ध्येय गाठण्यासाठी आपलं करिअर निवडण्यासाठी जो माइलस्टोन असतो म्हणजे महत्त्वाचा मैलाचा दगड असतो तो असतो 10वीची परीक्षा. ही बोर्ड परीक्षा आपण कशा पद्धतीने पास होतो आणि आपण किती मार्क्स त्याच्यामध्ये अचीव करतो त्यावर तुमचं पुढचं करिअर सगळं अवलंबून असणार आहे. यश सहजासहजी प्राप्त होत नाही मित्रांनो. यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. यशाचा हा महामेरू गाठायचा असेल तर आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि 10वी पास होण्यासाठी आपण अभ्यास करू नका. 10वी पास होणारच आहे कारण पासिंगचा क्रायटेरिया आता शासनानं खूप बदललेला आहे. 80 मार्काची परीक्षा आहे, 20 मार्कांचं आपल्याला इथं प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे पासिंग इझी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर माझे पर्सेंटेज वाढवायचे आहेत. मला भविष्यात जे यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी मला अभ्यास करायचा आणि याला कोणताही शॉर्टकट नाही आहे मित्रांनो. प्रत्येक गोष्ट जेव्हा अचीव करायची असेल तेव्हा मला कोणी मदत करणार नाही कारण आयुष्यात स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. मित्र, सहकारी, पालक काही विशिष्ट वेळेपर्यंत आपल्याला साथ देतात, तिथून पुढे आपणच आपली लढाई लढत असतो. त्यामुळे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करत असताना या वातावरणात आपण समरस होताना त्याचा तंत्रज्ञानाचा मोबाईलचा वापर आपण किती करावा, त्याच्यावर कोणत्या गोष्टी पाहाव्यात, कोणत्या गोष्टी पाहू नयेत याची काही बंधनं आता घालून घ्या. काही मोजके दिवस आपल्या हातात शिल्लक आहे, त्यामुळे मीडिया, सोशल मीडियाकडून थोडंसं बाजूला हो, अभ्यासावर कसं फोकस करता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान जरूर आत्मसात केलं पाहिजे कारण निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. ऋतू बदलत असतात बघा, त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी हा तंत्रज्ञानाचा जो भाग आहे तो सतत बदलत चाललेला आहे. अगोदर आपण सर्वजण 2000 नंतरचे विद्यार्थी आहात, 2000 नंतर जन्मलेले विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्ही त्याच्या मागचा काळ पाहिलेला नाही. अतिशय बेसिक गोष्टींमधून हे सर्वजण जगून आपल्यासमोर यशस्वी झालेले आहेत. त्यावेळेला तंत्रज्ञान, संपर्काची साधनं, कम्युनिकेशन फार मोठं नव्हतं. आता हाताच्या बोटावर आपल्याला जग आलेलं आहे, त्यामुळे हे बदल आपण आत्मसात करण्याची गरज आहे. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी शिक्षक आपल्याला सूचना देतीलच. आम्ही ज्या वेळेला या शाळेचे विद्यार्थी होतो, माजी विद्यार्थी होतो, तेव्हा एवढं फ्रीडम आणि एवढे चांगले शिक्षक वृंद
जे विद्यार्थ्यांशी खूप फ्रेंडली वागतात असे नव्हते. आमच्याला खूप कडक शिक्षक होते आणि त्यांना बघून आम्ही मार्ग बदलायचो. एवढी त्यांची दहशत मी मध्ये होती. अर्थात ती आमच्या भल्यासाठी होती म्हणून आम्ही जीवनात यशस्वी होऊ शकलो. तरी इथून पुढे परिवर्तन जे आहे ते आत्मसात करत असताना आता तंत्रज्ञानाला आपण नाकारून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. त्यातला एक जो भाग आहे तो कम्प्युटरचा आहे आणि त्या क्षेत्रात मी काम करतो. गेली 20 वर्ष खारेपाटणच्या पंचक्रोशीमध्ये मी कम्प्युटर प्रशिक्षणाचं काम करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून दरवर्षी आपण 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग आयोजित करत असतो. याही वर्षी आपण ते केले होते आणि तुम्ही सर्वांनी त्यांना छान प्रतिसाद दिलात. त्याचा तुम्हाला निश्चितपणानं फायदा या 10वीच्या परीक्षेत होईल असं मला वाटतं. त्यानंतर बोलायचं असेल तर आपण विद्यार्थी दशेमध्ये पुढे जात असताना मार्गक्रमण करत असताना तुमच्या आई वडिलांना आपल्या शाळेला कधी विसरू नका. कारण त्यांच्यामुळे आपण आहोत. त्यांचं नाव खराब होणार नाही. त्यांना मान खाली घालावी लागेल असं कृत्य माझ्याकडून घडणार नाही याची आपण काळजी बाळगा. जीवनात यशस्वी व्हा. येणाऱ्या 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही तुमची ठरलेली टक्केवारी जी आहे ती निश्चित गाठाल. ते यश निश्चित मिळवाल. शाळेचा निकाल 100% राहाल अशी मला खात्री आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 10वीच्या परीक्षेनंतर आपण सर्वांनी तंत्रज्ञानाकडे वळूया. कम्प्युटर्स सारखे MSIT सारखे जे विविध कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक महत्वाचा भाग आलेला आहे. काल मोदी साहेबांनी सुद्धा एका त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलंय की पुढचं जे युग आहे ते AIचं आहे अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे आणि त्याचा आपल्याला जर धागा पकडायचा असेल तर मला बेसिक यायला हवं. मला दुर्गी ज्ञान कम्प्युटरचं यायला हवं आणि ते घेण्यासाठी सुट्टीमधला पुरेसा वेळ आपल्याकडे आहे. तर त्या वेळेमध्ये आपण तो पर्याय नक्की स्वीकाराल अशी खात्री बाळगतो. या आयोजकांनी या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. शाळेप्रती आपली आत्मीयता सतत दिसून येते. निश्चितच तुम्ही जे मार्गदर्शन वर्ग 10वीसाठी राबवले होते त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यानंतर 10वी अ वर्ग शिक्षिका सौ कोकाटे मॅडम तुम्हाला 2 मिनिटांमध्ये अगदी थोडक्यात शुभेच्छा देतील. कोकाटे मॅडम. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथे तुम्ही जी महत्त्वाची आयुष्यातली पहिली पायरी चढणार आहात ती म्हणजे 10वीची परीक्षा आणि त्या परीक्षेला शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वर्षभर तुम्ही अथक प्रयत्न केलेले आहात आणि त्या प्रयत्नाचं जे फळ आहे ते तुम्हाला नक्की गोड फळ मिळणार आहे, रसाळ फळ मिळणार आहे. आयुष्याला सामोरं जाताना नेहमी सकारात्मक दृष्टीचा विचार करून तुम्ही आयुष्याला सामोरं जा. आपलं ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय जे आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. मध्ये जरी तुम्हाला अपयश आलं तरी अपयशाला न घाबरता पुन्हा जोमाने उठा आणि आपलं ध्येय साध्य करा. मी 21 फेब्रुवारीपासून आपली जी एक्झाम सुरू होणार आहे त्या एक्झामसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद कोकाटे मॅडम. यानंतर 10वी ब वर्ग शिक्षिका सौ भोर मॅडम. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे असा आमचा लाडका विद्यार्थी वर्ग. हा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे पण त्याचबरोबर भावनिक सुद्धा आहे. कारण आता इथून पुढे प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असा वाटेवर ठरलेला आहे. इथून शिक्षकांनी जी दिलेली शिकवण आहे तुम्हाला, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि शाळेतले सुखद अनुभव हे तुम्हाला भावी आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरणार आहे. विद्यार्थी मित्र हो, आता इथून जे काही शालेय जीवन आहे या शालेय जीवनातून तुम्ही एका अनोखी दुनियेत पदार्पण करणार आहात.
जिथे तुमची जबाबदारी फार वाढणार आहे. त्याचबरोबर हे स्पर्धेचे युग आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे आणि ते अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचप्रमाणे स्वतःला स्ट्रॉंग कसं बनवायचं आणि स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा याबद्दल तुम्ही तो ध्यास घेतला पाहिजे. आणि एक आपलं ध्येय निश्चित करून आपण अभ्यासाची जोड त्याला दिली पाहिजे. मी आशा व्यक्त करते की तुम्ही खूप खूप अभ्यास कराल आणि तुम्हाला तुमचा अभिमान वाटेल असा एक आदर्श नागरिक तुम्ही बनाल. तसेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी तुमच्या उज्ज्वल भूमिकेसाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या परीक्षेत मिळणाऱ्या यशासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि शेवटी एवढंच मी म्हणेन तुमच्यासाठी, कळेच नाही दिवस कसे गेले निरोपाची ही वेळ आली, कळेच नाही दिवस कसे गेले निरोपाची ही वेळ आली. आता मात्र विद्यार्थी मित्रांनो, आकाशात झेप घेण्याची वेळ आली. ज्या शाळेने या पंखांना बळ दिले, ज्या शाळेने या पंखांना बळ दिले ती वापरण्याची वेळ आली. मानवतेच्या युगात भरारी घेण्याची वेळ आली. आता मात्र विद्यार्थी मित्रांनो, आकाशात झेप घेण्याची वेळ आली. धन्यवाद. त्यानंतर बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा बरोबर महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी मी वारंगे सरांना या ठिकाणी निमंत्रित करतो. वारंगे सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी डोकरे, उपाध्यक्ष सन्माननीय भाऊ राणे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष, खारेपाटण पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन आणि आपल्या दशकृषीतील एक लोकमान्य नेतृत्व सन्माननीय नासिरबाई काझी, या संस्थेचे सचिव सन्माननीय मैजी कोलसुलकर, सन्माननीय विश्वस्त श्री विजयजी देसाई, श्री गुरुप्रसाद शिंदे, या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय संजय सानप सर, पर्यवेक्षक राऊत सर, सर्व शिक्षक वृंद आणि SSC परीक्षा 2025साठी प्रविष्ट होणारे सर्व माझे लाडके विद्यार्थी, खरं तर प्रशालेतील तुमचा आजचा हा शेवटचा औपचारिक दिवस आहे आणि आजच्या फेअरवेल कार्यक्रमासाठी सामोरं जाताना तुम्ही काही दिवसातच परीक्षेला सामोरं जाणार आहात. तुमच्या जीवनाचे अनेक टप्पे तुम्ही आज पार पडत आला आहात. त्यातील एक पुढचा टप्पा काही दिवसातच तुम्ही आज पार पाडणार आहात, जो तुम्ही स्टीव्ह जॉब एका ॲपलच्या जो फाउंडर आहे त्याच्या मते कनेक्टिंग डॉट्स तुमच्या आयुष्यामध्ये येतात जे टप्पे, त्यातील पहिला टप्पा म्हणजे बालपण, दुसरा म्हणजे प्राथमिक आणि तिसरा म्हणजे माध्यमिक शिक्षण, हे तुम्ही 3 डॉट्स पूर्ण केलेले आहात आणि चौथा डॉट्स तुम्ही आता काही दिवसात तुम्ही पार करणार आहात की जो डॉट्स तुम्ही तुमच्या पुढचा यशस्वी मार्ग जो स्वीकारणार आहात त्याचं जीवन घडवणारा हा डॉट्स आहे, म्हणजे टप्पा आहे. हे डॉट्स आपलं अनुभव, या अनुभवाची शिदोरी स्टीव्ह जॉब्सने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ते सर्वांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी सांगितलेले आहात. तुम्ही इतर काहीतरी सांगतायत, आई वडील सांगतायत, कोणतरी रिलेटिव्ह सांगतायत, म्हणून कोणतेही क्षेत्र निवडू नका. तुमच्या आवडीचं क्षेत्र नेहमी निवडा. म्हणजे तुम्ही आता इथून जेव्हा बाहेर पडणार आहात तेव्हा तुम्ही काही विद्यार्थी हे आर्ट्सला जातील, काही कॉमर्सला जातील, काही सायन्सला जातील, कोणी काहीतरी सांगतं म्हणून जाते, पण तुमच्यामधले सुप्त गुण ओळखा आणि तुमच्यातील आवड निवड बघा, तुमच्यातील टॅलेंट बघा आणि ते क्षेत्र निवडा. म्हणजे तुम्हाला विचार कोणतरी सांगतोय म्हणून बदलू नका. तुम्ही योग्य ट्रॅकवर जायचं असेल तर तुमच्या मताशी तुम्ही ठाम राहा. एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर तुम्ही समजा आजच्या एका रात्रीमध्ये तुम्ही ठरवलं की उद्या मी हे करणार आहे आणि दुसरा दिवस तुम्ही उजाडला आणि तुम्ही आरशासमोर उभे राहिलात आणि तुम्हाला समजलं की आज आपल्या जीवनातील हा शेवटचा दिवस आहे. मग तुम्ही काय कराल? तुम्ही रात्री ठरवलेलं तुम्ही करणार आहात की आज आपला शेवटचा दिवस आहे म्हणून तुम्ही विचार बदलणार आहे. जर काही दिवस सलग हा प्रयोग केल्यानंतर तुमच्यामध्ये नाही हे उत्तर आलं तर तुम्ही समजा तुमचं काहीतरी चुकतंय, तुमचा विचार बदलायला हवा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निश्चित ठेवा की आपण जे काय करणार आहोत, जे काय उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तेच उद्दिष्ट अचीव करण्यासाठी नेहमी तुम्ही प्रयत्न
करा. नवनवीन क्षेत्र तुमच्यासमोर येत आहे. आताच मंगेशजी यांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुढच्या समोर खरं तर रोजगाराची समस्या तुमच्यासमोर घेऊन येणारे क्षेत्र आहे. परंतु आपल्याला 20व्या शतकात हे तंत्रज्ञानाचा आविष्कार घडून येणार आहे. जसं असं म्हटलं तुम्हाला त्याचं त्या तंत्रज्ञानाच्या बद्दल तुम्हाला स्वीकारलंच पाहिजे आणि त्याचे फायदेही यायचे होणार आहेत आणि त्याला तुम्ही सामोरं जाताना कशा दिशेने तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही सोशल एक तुम्हाला सल्ला म्हणून आहात, तुम्ही अभ्यासाला तर जाणारच आहात. वेळोवेळी सर्व शिक्षकांनी तुम्हाला हेच सल्ले दिलेले आहात की तुम्ही किमान सोशल मीडिया जरा कमी वापरा, म्हणजे मोबाईलचा जरा वापर कमी करा. कारण तुमच्या मेंदूचं कुठे ना कुठेतरी थोडा तरी उपयोग केली झाला पाहिजे. म्हणजे एक आमच्या इतिहासात एक डार्विनचा सिद्धांत आहे, म्हणजे एक व्हर्जन ऑफ बेसिसमध्ये या पुस्तकामध्ये डार्विनचं एक मत आहे की इंद्रियांचा वापर आपण केला तर काय होईल आणि न केला तर काय होईल. म्हणजे ज्या इंद्रियांचा वापर आपण करतो ते आपण ॲक्टिव्ह राहतात काय आणि न करता जर करत आलं ते कधी ना कधी कालांतराने ते नामशेष होतात. मग तुम्ही जर बुद्धीचा म्हणजे मेंदूचा वापरच केलाच नाही त्या मोबाईलच्या नादामध्ये तर कधी ना कधी तुम्ही समजा की तुमचं मेंदू हा फार कमी प्रमाणात वर्क करणार आहे की जे पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला ते घातक ठरणार आहे. त्याच्यामुळे पुढे तुम्हाला काय बनायचं आहे ते तुम्ही निश्चित ठरवा, त्या दिशेने मार्गक्रमण करा. आणि आता जर परीक्षा सामोरं जात आहे तुम्ही बिलकुल मोबाईल तुमचे बंद ठेवा. तुम्हाला योग्य रीतीने परीक्षा संपन्न तुम्हाला पार पाडायची आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी आज मला आमच्या प्रशालेची गौरवशाली परंपरा आहे. काही वर्षात आपण अलीकडच्या काही वर्षात 2 वर्षामध्ये तर मला वाटतं 100% निकालाची परंपरा ठेवलेली आहे. मी तुम्हाला खात्री देतो की याही वर्षी ती 100% निकालाची परंपरा आपली कायम आहे ते तुम्ही ती पूर्ण करणार आहात. आता आपण या निमित्ताने संकल्प करूया आणि पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून प्रशालेकडून संस्थेतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद कारंगे सर. यानंतर सेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय ज्युनियर कॉलेज +2 व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राचार्य संजयजी सानार सर. थोडासा आपण या ठिकाणी बदल करतोय. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष नासिरभाई काजी आपणासमोर संवाद साधतील. तुम्हाला शुभेच्छा देतील. संस्थेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ या ठिकाणी आज संपन्न होत आहे आणि या निमित्तानं या कार्यक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे परममित्र सन्माननीय प्रवीणजी लोकरे साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय भाऊ राणे साहेब, संस्था संचालक सन्माननीय विजय देसाई, सन्माननीय औरंगे सर, सन्माननीय के डी कांबळे, सन्माननीय महेश कोळसूरकर, सन्माननीय गुरुप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव आणि या कार्यपठन शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळाच्या या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री सानप सर आणि उपस्थित माझ्या सर्व बालमित्र, खरं तर आज पहिल्यांदाच हा मला माझा योगायोग म्हणायला मला संधी मिळालेली आहे आणि ती म्हणजे सागर सरांनी मला विनंती केली की सर आमच्या या विद्यार्थ्यांच्या निवड समारंभाला तुम्ही जरा उपस्थित राहा आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या. आणि त्यासाठी मी आज बाकी सर्व कार्यक्रमांमध्ये आजच्या दुपारच्या सत्राची भागवत घेऊन मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे. मला खूप आनंद होतोय आणि त्याचा स्वाभिमान सुद्धा वाटतोय. खरं तर हे विद्यालय
आता जवळजवळ 50 वर्ष या विद्यालयाला पूर्ण झालेली आहे. पण या 75 वर्षामध्ये या पंचक्रोशीतील आणि त्यामध्ये कार्यपतींच्या या भूमिपत्राने या विद्यालयाच्या भरभराटीसाठी आणि या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काय प्रयत्न करणं आवश्यक होतं, शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे, आपल्या कॉलेजचं नाव लौकिक व्हायला पाहिजे, यासाठी सर्वांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि जवळजवळ या 1953 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि या कालावधीमध्ये 71वी बॅच आत्ताची ना, ही आत्ताची 71वी बॅच या ठिकाणी बाहेर पडते आहे. 70 बॅच दहावीच्या यापूर्वी बाहेर पडल्या आणि 71वी बॅच या ठिकाणी आता बाहेर पडणार आहे. फार मोठा इतिहास, फार मोठा नावलौकिक या संस्थेच्या या विद्यालयाच्यासाठी या भागातील दशकोशीतील हे पहिले विद्यालय या ग्रामीण भागामध्ये उभारलं गेलं. आणि त्यावेळेचे पेंढारकर सरांनी त्यावेळेला फार मोठं योगदान या कॉलेजला भरभराटीला दिलं. आणि त्याला इथल्या ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील मंडळींनी साथ दिली. आणि आज या रोपट्याचं वटवृक्षात नाही तर एक महासागरामध्ये या ठिकाणी रूपांतर होताना दिसतोय. यासाठी मी या सर्व योगदान देणाऱ्या मंडळीचा मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतोय. खरं तर मी सुद्धा एक संस्था चालवला आहे. माझ्या कोळपे गावामध्ये मी एक संस्था सुरू केली. खूप अडचणीने मला सामोरं जावं लागलं, तोंड द्यावं लागलं. परंतु त्या ठिकाणी मी न डगमगता माझ्या काही सहकारी मित्रमंडळांना बरोबर घेऊन 18 वर्ष विना अनुदानित संस्था त्या ठिकाणी चालवली. आणि अलीकडेच मला त्या हायस्कूलसाठी आता विद्यालयासाठी 40% या ठिकाणी लागू झालेले आहे. संस्था चालवणं सोपं असतं, पण ते टिकवणं आणि ते वाढवणं हे फार मोठं डिग्रीचं काम असतं. आणि त्यासाठी अशा दानशूर व्यक्तींची या ठिकाणी आवश्यकता असते. आणि या संस्थेचे शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष जे आहेत प्रवीणजी लोकले साहेब आणि त्यांची जी टीम आहे यांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे. त्यांची फार मोठी मेहनत आहे. मी बऱ्याच वेळा काही वेळा त्यांना माझ्या कामानिमित्तानं फोन लावतो. तर मी मुंबईला आहे, मी मंत्रालयात आहे, संस्थेचं काम आहे, मला त्या बिल्डिंगचं काम करायचं आहे, मला नवीन शाखा या ठिकाणी विस्तारित करायचं आहे. अशा अनेक वेळा ज्याच्या कामाच्या निमित्ताने मी फोन करायचो. त्याच्या वेळेस संस्थेच्या कामामध्ये त्यांचं योगदान आणि जास्त वेळ ते स्वतःचे त्यांचे सर्व सहकारी जे आहेत हे आत्तापर्यंत जे झालेले आहेत. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज तुम्ही या संस्थेचे या विद्यालयाचे एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या कामात त्यांच्या कार्याचा या ठिकाणी तुम्ही पुढील नोंद घेणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून या विद्यालयाकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे हे तुमचं जे काय आयुष्य आहे हे तुमच्या भवितव्याचं करिअर घडवण्याचं भविष्य आहे. आणि हे जर तुम्हाला तुमचं करिअर भवितव्याचं घडवायचं असेल तर आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धात्मक बाबीला सामोरं जावं लागून भविष्यामध्ये तुम्हाला त्याची वाटचाल करावी लागणार आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर त्या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे गुणवत्ता प्राप्त करून
यश मिळवणं हेच आपल्या समोरचं फार मोठं ध्येय आहे. आणि तो ध्येय डोळ्यासमोर तुम्ही विद्यार्थ्यांनी सर्वांनी या पुढचं शिक्षण जे आहे हे तुम्ही त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तशा प्रकारचे प्रयत्न भविष्यात तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जिद्द पिकाजी आणि परिश्रम घेऊन ज्या वेळेला तुम्ही पुढे जाल त्याच वेळेला तुम्हाला यश संपादन व्हायला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाहीये किंवा हरकत येणार नाहीये. या 10-12 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे की आज राज्यामध्ये लातूर पॅलेस पॅटर्न आपण म्हणत होतो. आणि संपूर्ण राज्यामध्ये 10वीच्या वर्गाची परीक्षा असो 12वीच्या वर्गाची परीक्षा असो तर अखंड महाराष्ट्रामध्ये हा लातूर पॅटर्न चालायचा. परंतु हा आता लातूर पॅटर्न हा आता मागे पडला आहे आणि आता कोकण पॅटर्न सुरू झाला आहे. आणि आज कोकण पॅटर्न या बोर्डाच्या 10वीच्या 12वीच्या परीक्षेमध्ये आपलं कोकण अव्वल स्थान मिळवलेलं आहे या कोकणानं. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की ही आज शिक्षक मंडळी मेहनत करत आहेत आणि त्यामध्ये या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचं जे काय त्या शिक्षणाच्या बाबतीत काय त्यांचं लक्ष आहे. आणि वेगवेगळे उपक्रम राहून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी मधल्या काळामध्ये जे प्रयत्न केले होते शिक्षकांच्या पाठीवर शबासकीची थाप मारणं गुणवत्ता आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शबासकीची थाप मारणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं अशा प्रकारचे उपक्रम जिल्ह्यामध्ये या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राबवले गेले. आणि त्याचा परिणाम आणि त्याचा रिझल्ट आज लातूरला मागे कोकणात टाकलं आणि आज राज्यामध्ये कोकण अव्वल स्थानावर येऊन घेतलंय. आज सगळ्या गुणवत्ता यादीमध्ये देखील बरेच विद्यार्थी आज गुणवत्ता यादीमध्ये आपल्या कोकणाची झळकत आहेत. हे जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतं ना त्यावेळेला आम्हाला खूप आनंद होतो. मनापासून आम्हाला आमचं मूळ भरून येतो. आणि ही जी मंडळी व्यासपीठावर तुम्हा मंडळींसाठी आपल्या बालमित्रांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे काय प्रयत्न करत आहेत ते त्यांनाही वाटतं की आमचे काय जे प्रयत्न होते ते आमचे प्रयत्न वाया गेले नसून ते सत्याने लागले यातच आम्हाला लोकांना आनंद आहे. यातच आम्हाला लोकांना आनंद आहे. म्हणून यासाठी विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये जात असताना स्पर्धेमध्ये स्पर्धा करत असताना पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय असता कामा नये. कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये भीती असता कामा नये. या परीक्षेला या बोर्डाच्या परीक्षेला 10वीच्या असो 12वीच्या असो धैर्याने पुढे जायचं आहे. आणि एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं आहे की मला कोणतरी बनायचं आहे. मला या राज्याचं नाव लौकिक करायचं आहे. मला माझ्या गावाचं नाव लौकिक करायचं आहे. मला माझ्या विद्यालयाचं नाव लौकिक करायचं आहे. मला माझ्या आईवडिलांचं नाव लौकिक करायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला अशा प्रकारचं यश तुम्ही संपादन करणार त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सुद्धा नाव लौकिक होणार आहे. यासाठीचे प्रयत्न तुम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही समर्थपणे धाडसानं या परीक्षेला तुम्ही सामान्य जायचा. 10वीची परीक्षा माझं काय होणार आहे कसे पेपर जाणार आहे मी कसं त्या ठिकाणी पेपर लिहिणार आहे हा अगदी पहिल्यांदा मनातला विनवंत बाजूला करा. आणि एकच ध्येय ठेवा की मला गुणवत्ता प्राप्त करायची आहे. मला गुणवत्तेमध्ये झळकायचं आहे. मला गुणवत्तेमध्ये येऊन या ठिकाणी मला माझं काम करायचं आहे. एकच ध्येयानं तुम्ही ज्यावेळेला या ठिकाणी काम करायला प्रयत्न कराल त्यावेळेला नक्कीच यश हे तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासाठी भविष्यात तुम्ही प्रयत्न करावे. आणि त्याचबरोबर आत्ताच्या या शासनाच्या माध्यमातून या शिक्षणाच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठ्या या ठिकाणी योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. मला वाटतं स्कॉलरशिप सारख्या योजना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आहेत.
जर का अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी त्यांची गुणवत्ता बघून त्यांचा कल बघून जर का या सगळ्या गोष्टी आपण जर केला तर लाखो रुपयाची स्कॉलरशिप आज लोकांना माझ्या स्कूल असं मी मिळवलेलं आहे फॉर्म भरून तुमच्या विद्यालयातून सुद्धा मिळाले असतील विद्यार्थ्यांना. तर तोही तो लाभ जो आहे तो विद्यार्थ्यांनी भविष्यात घ्यावा, कारण चांगल्या प्रकारचे लाभ आपल्याला या याच्यातून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळू शकतात. आणि त्यासाठी आपण या विद्यालयाच्या शिक्षकाकडून त्याचा तुम्ही जे प्रयत्न करताय मला आता सांगितलं आणि आमच्या विद्यार्थ्यांनी या विद्यालयाचा बराचसा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर मुलींसाठी तर परवणी त्या ठिकाणी म्हणावं लागेल काही मोफत शिक्षणाची घोषणा या शासनाने केलेली आहे आणि आपल्याला उच्च पदापर्यंत शिक्षण जे आहे पदवीधरापर्यंत हे मोफत शिक्षण या शासनाने आपल्याला जाहीर केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा लाभ तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा शिक्षण घेण्यासाठी मोठ्या स्वरूपात लाखो रुपयाचं अनुदान शासनाकडून दिलं जात आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत, पण तुमची त्या ठिकाणी मनाची तयारी असली पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी मनापासून मला ते ध्येय गाठायचं आहे अशा प्रकारचा जोपर्यंत तुम्ही संकल्प करत नाही तोपर्यंत या गोष्टी साध्य होणार नाहीये. योजना भरपूर आहे, लाभ भरपूर आहे, मार्ग अनेक आहे, परंतु यासाठी प्रयत्नाची गरज आहे, तुमच्या मेहनतीची गरज आहे आणि त्यासाठी जे प्रयत्न भविष्यात तुम्ही करावे. 10वीची बोर्डाची परीक्षा असो, 12वीची असो, या सगळ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण समर्थपणे भविष्यात सामोरे जा. आपण कुठेही कमी पडू नका आणि गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करा. पासिंगसाठी आता महत्त्व राहिलेलं नाही. जर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आलात तर तुम्हाला डायरेक्ट प्रवेश कुठल्याही चांगल्या प्रकारच्या स्टँडर्ड कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला कोणाच्या वशिल्याची गरज लागणार नाही आहे, तुम्हाला आर्थिक झळ बसणार नाही आहे पालकांना एवढं तुमच्या. तर या अशा प्रकारची गुणवत्ता जर तुम्ही प्राप्त केला तर नक्कीच भविष्यात तुमचं उज्ज्वल भविष्य तुमच्या भविष्यामध्ये वाटायला येईल. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितोय की हे शिक्षण प्रसारक मंडळ आणि या मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सहकारी आपल्या परीने या ठिकाणी खूप काय प्रयत्न करतायत, मेहनत करतायत, आर्थिक या ठिकाणी उजागर करतायत, देणगीदारांसाठी त्या दारोदारी भटकतायत. हे सर्व जे काय चाललंय ज्या इथल्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शैक्षणिक विकासासाठी झटपट चाललेली आहे, तर माझा सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी भारीचा वाटा असावा यासाठी मी गाडीचा वाटा म्हणून या ठिकाणी जाहीर करतोय. 21,000 रुपये देणगी स्वरूपात मी या संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी या ठिकाणी जाहीर करतोय. सर्व विद्यार्थीनींना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतोय आणि येणारा हा जो काही निकाल आहे परीक्षा झाल्यानंतरचा तो धारेपणान पंचक्रोशीतील या विद्यालयाचा विद्यार्थ्यांचा मेरिट म्हणजे गुणवत्ता यादीमधला 100% निकाल असेल असं वाटायला ज्यावेळेला आम्हाला मिळेल त्यावेळेला खरं असताना या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं असं म्हणावं लागेल. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आपल्या लौकिकाला कर्तृत्वाला साजेसं असं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन उद्बोधन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. मित्रांनो, साहेबांनी आता देणगी तर जाहीर केलेलीच आहे, मात्र कार्यपाठांमध्ये स्थित असणारी जी भालचंद्र बाळाचं पद्धती आहे त्याचे ते विद्यमान चेअरमन आहेत आता आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसराला 2 कपाटं सुद्धा यापूर्वीच उपलब्ध झालेले आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर संस्थेचे विश्वस्त विजयजी देसाई साहेब तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित विद्यार्थी मित्रो, आज प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरूंबद्दल चांगले उद्गार काढले. यावरनं खात्री पडते की या शाळेचा रिझल्ट हा 100% जवळजवळ लागलेलाच आहे. सर्वांना मी शुभेच्छा देतो. दुसरं तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपले आई वडील, आपली शाळा, आपली जन्मभूमी आणि आपल्या गुरुला
कदापि विसरू नका. तुम्ही जीवनात खरोखर यशस्वी व्हाल. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही हे शिक्षण पूर्ण करून ज्यावेळी कुठे नोकरीला लागाल, त्यातला जो पहिला पगार असेल त्या पगाराचे 3 भाग करा. एक आपल्या शाळेला द्या, एक आपल्या आई वडिलांच्या हातात द्या आणि एक आपल्या ग्रामदेवतेला द्या. तुम्ही असं जर केलं जे जीवनात तुम्ही भरपूर कमवण्यासारखं होईल. त्याचबरोबर आज व्हॅलेंटाईन डे आहे. सर्व गुलाबाच्या फुलाचं तुम्हाला माहिती आहे. आमच्या शाळेवर आमचं जास्त प्रेम असल्यामुळे आमच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला गुलाबाचं फुल दिलं आणि त्या गुलाबाच्या फुलात आम्ही खरोखर धन्य झालो. आणि या शाळेचे ऋण आम्हाला फेडण्याची तुम्ही संधी दिलात याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही जी परीक्षा होती 10वीची SSC बोर्ड परीक्षा, त्याच्यामध्ये चिठ्ठ्या चिट्स कॉपी वगैरे त्याचा विषय नको. एवढंच मला फक्त म्हणायचं आहे. जे मार्क्स तुम्ही हासिल करशाल ते स्वतःच्या हिमतीवरती करा. चिठ्ठ्या वगैरे काही करू नका. एवढंच मला फक्त म्हणायचं आहे. हे बोलून माझे 2 वाक्य संपवतो. जय जय भारत. कोणाला शुभेच्छा द्यायच्या आहेत काय? ओके. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी डोकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून तुम्हाला शुभेच्छा द्याव्या. आजच्या या शुभेच्छा समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख अतिथी नासिरबाई काजी, व्यासपीठावर या संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सेक्रेटरी महेश कोटुलकर, सर्वांनी संचालक विजय देसाई, सर्वांनी संचालक गुरु शिंदे, या व्यापशाचे प्राध्यापक सन्मान्य सानप सर, सर्वेक्षक राऊत सर, सन्माननीय वारंगे सर, गिरी सर, कोकाटे मॅडम, मोठे सर, शिंदे, जाधव, घोड मॅडम, आपण सर्व विद्यार्थी गेले 1.5 तास मगाचपासून आपण बरंच मान्यवरांचं मनात ऐकताय. अनेक छान छान गोष्टीबद्दल वाव इथे झाला. तर मग आपण बघतोय तुमच्या चेहऱ्यामध्ये थोडं प्रेशर वाटतंय पैशाचं चेहऱ्यावरती. प्रेशर हा शब्द खरं तर बरंच आता प्रचलित झाला आहे. वाटतं प्रत्येक गोष्टीचा आपण प्रेशरच्या नावाखाली भाव करत असतो. सर्वप्रथम पहिल्यांदाच मला तुम्ही या बोर्ड एक्झाम की त्या तोंड देणार आहात. परंतु प्रेशर घ्यायचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. तुमची शिक्षणाची फी आई वडील भरत असतात, शिकवणमध्ये आपले शिक्षक असतात, घरी गेल्यानंतर जेवण वाढणारी आई असते. सर्व तुमची काळजी घेणारे इतर लोक आहेत, तुम्ही कशाला प्रेशर घेतात. प्रत्येक क्षण आयुष्याला तुम्ही खरं तर एन्जॉय करायला पाहिजे. परीक्षा सुद्धा असेच तुम्ही एन्जॉय करा आणि तरच तुम्हाला खरं तर यश मिळेल असं मला वाटतं. मगापासून अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या असे अनेक संसार घडले, असे बरेच मनोवादक विद्यार्थ्यांनी आपल्या विचार मांडले. आणि खरंच आहे आजच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्वाचं आहे. पण एक सुसंस्कृत आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज बनली आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा एक शिक्षणाच्या बाहेर जाऊन त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन सुद्धा विद्यार्थी कसे संस्कृत बनतील. मुलांना शिक्षणा मेरिट किती आहे त्यापेक्षाही तुम्ही कसे वागता, कसे बोलता, कसं राहता
ह्या गोष्टीला फार तुमच्या करिअरच्या तुम्ही करिअर ठरवत असताना फार महत्त्व आहे. याची जाणीव आपण ठेवूनच यापुढे वागायला पाहिजे असं मला वाटतं. आजच्या या शुभेच्छा पत्रावरती तुम्हाला सर्वांना मनापासून विश्वास येतो. या दिव्याप्रमाणे तुमचंही भविष्य आयुष्य उज्ज्वल हो असं इच्छितो आणि इथे थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण अध्यक्षीय मनोगतातून शुभेच्छा दिल्या. यानंतर आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आता आभार प्रदर्शनाकडे वळतोय आणि मी सांगताना विनंती करतो की त्यांनी आभार आपण तुम्हाला शुभेच्छा द्याव्या. इयत्ता 10वीच्या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, व्यासपीठावरील मान्यवर, खूप वेळ तुम्ही बसलेला आहात. असं फारसं काही तुम्हाला दुःख वगैरे होत नाही असं वाटतंय मला, की वाईट वाटतंय काय? मी फार इमोशनल झाला आहे वगैरे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुढच्या वर्षी पण इथेच असणार आहे, बरोबर ना? आणि ज्यांना फार वाईट वाटतंय त्यांना एकतर भीती पास होतोय की नापास होतोय, परत भेट होते की नाही, किंवा मग कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजला मला जायचं आहे, त्यांना जास्त वाईट वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि बाकीचे इथेच असणार आहेत, नको आता रडू नकोस, तुम्ही असणार आहे ते सगळे. कारण सांगतो तुम्हाला, तुम्ही बरेचसे विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतर काही जण त्यातले हुशार असतात की नाही, ते म्हणतात मी रत्नागिरीला जाणार, कोण म्हणतो मी पुण्याला जाणार 11वीसाठी, कोण म्हणतो त्याचे स्वप्न मोठे आहे, ते डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, IAS ऑफिसर होणार. आणि तेच विद्यार्थी एका महिन्यात, 2 महिन्यात किंवा 1 वर्ष 11वी पूर्ण झालं की परत खारेपाटणला येतात, कारण ते तिथे ॲडजस्ट होत नाही, त्यांना तितकंसं चांगलं समजत नाही तिकडे. जितकं खारेपाटण शाळेमध्ये समजतं तितकं तिकडे समजत नाही, म्हणून परत आलेले असे भरपूर उदाहरणं आमच्याकडे दरवर्षी असतात. त्यामुळे बाहेर कुठे जायचा विचार करत असाल ॲडमिशनसाठी 10वी पास झाल्यानंतर, तुम्ही 100% पास होणारच आहे, बरोबर ना? त्याचं काय टेन्शन आहे का तुम्हाला? असं कोणाला वाटतं की मी नापास होणार? मला तर वाटत नाही की तुम्ही तुमच्यापैकी कोण नापास होईल, सगळेच पास होणार आहेत. त्यामुळे ॲडमिशन घेताना मगाशी आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं, काशीबाईंनी, की सगळ्या सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. लोक मदत करतायत, जसे कुटुंबीय तुमचे तुम्हाला मदत करतायत की नाही, पुस्तक, वह्या, पेन, जे काय लागते, कपडे, युनिफॉर्म सगळं घेऊन देत आहेत, तसं संस्था तुम्हाला सगळ्या इथल्या पायाभूत सुविधा, फॅन असतील, AC असतील, चांगले बेंचेस असतील बसलाय तुम्ही ते, किंवा जितक्या चांगल्यात चांगल्या सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न करते. शिक्षक एकदम उत्कृष्ट शिकवण्याचं काम तुम्हाला करतायत. आणि आता तुम्ही मगाशी ज्या शिक्षकांचा उल्लेख केला त्याच्याही पेक्षा ज्युनियर कॉलेजमध्ये याच्याही पेक्षा वेगळे शिक्षक तुम्हाला असणार आहेत, तज्ज्ञ असणार आहेत आपल्या आपल्या विषयातले. त्यामुळे तेही आपल्या बरोबर. आणि दुसरं महत्वाचं एक आपल्याला पुढची सुविधा संस्था उपलब्ध करून देते की जर तुम्हाला अडचण आली जाण्या येण्यासाठी, प्रवासासाठी, तर एक स्कूल बस सुद्धा या वर्षीपासून पुढच्या महिन्यात येते आपल्याकडे, शाळेसाठी स्कूल बस सुद्धा असणार आहे. त्यामुळे सगळ्या सुविधा तुम्हाला इथेच मिळणार आहे. त्याचा बघा, तुम्ही एखादं कुठल्या तरी प्रतिकूल परिस्थितीत झाड लावलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं तग धरून येत नाही, माहिती आहे ना तुम्हाला? बोरीची झाडं किंवा बाभळीची झाडं ठराविक भागातच येतात, जिथं वाळवंट आहे, जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाऊस कमी पडतो, अशा ठिकाणी वेगळ्या वनस्पती येतात, माहित आहे ना? आपल्या कोकणातल्या हापूस आंब्याला जशी चव आहे तशी जगातल्या इतर कुठल्याही आंब्याला नाही, बरोबर आहे की नाही? त्याला कारण आहे,
या वातावरणात तयार झालेलं झाड, या वातावरणात तयार झालेलं रोपटं जसं चांगल्या क्षमतेनं फळ देईल, तसं दुसऱ्या वातावरणात जाऊन ते फळ देणार नाही. मी सुद्धा काही हापूस आंब्याची झाडं आमच्या शेतात गावाकडे लावली, परंतु या आंब्याला जशी चव आहे तसं तिथे लावलेल्या रोपट्याचे जे आंबे येतात आता सध्या त्याला चव नाही. ह्याचं कारण काय आहे? हे झाड इथे रुजलेलं आहे, इथल्या वातावरणात ऍडजस्ट झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला एक विशिष्ट प्रकारची वेगळी चव आहे. तुमच्याही बाबतीत तेच आहे. तुम्ही इथे रुजलेला आहात, गेली 15-16 वर्ष तुम्ही आयुष्याची इथे काढलेली आहे, बरोबर ना? आणि 16 वर्षात तुम्हाला इतकी ह्या वातावरणाची सवय झालेली आहे की तुमचं अध्ययन सहजपणे होऊन जातं. नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे स्पर्धक तुम्हाला खूप भेटतात, मित्र वाममार्गाकडे घेऊन जाणारे खूप भेटतात आणि आपला अभ्यास बाजूला राहतो आणि आपण नको ते करायला लागतो. पालकांचे पैसे खर्च होतात, आपलं टेन्शन वाढतं, खूप संघर्ष करावा लागतो. आता मग अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय तुम्हाला सगळं मिळतंय, खायला प्यायला मिळतंय, सगळं शाळेत सगळी व्यवस्था आहे, जास्त पैसे खर्च होत नाहीत, परंतु तुमचा संघर्ष तुम्हाला माहित आहे, बरोबर ना? तुमच्या डोक्यात किती विषय चालू असतात माहिती आहे ना तुम्हाला? डोकं सगळं तुमचं भनभनत असेल मला वाटतंय. किती विचार येत असतील, रात्री झोप लागत नाही तुम्हाला बरेचदा. असं होतं का? होतं का? काही दिवस झोप टेन्शन होतं, अस्वस्थ होतं, नाही ना हो? काय करायचं हे कळत नाही. 2 पर्याय असतात, दोन्ही हवे असतात. काय संघर्ष, कॉलेजला जायचं आहे, शाळेत जायचं आहे, मग एसटीनं जायचं की 2 व्हीलर घेऊन जायचं, हा विचार करायला लागतो ना. जसं की एखादा प्रवासी चाललेला बसणं, काळजी लागलेली असते सारखी. सकाळी उठल्यापासून आपल्याला चिंता काळजी चालूच राहते. उठल्यापासून जेव्हा तुम्ही प्रवास करत इथे बसले येता तेव्हा इच्छा असते बस वेळेत मिळावी, बस जरी वेळेत मिळाली तर मग वाटतं आतमध्ये बसायला जागा मिळावी, जागा मिळाल्यानंतर वाटतं पाठीमागे नको, जरा पुढे असावी, म्हणजे जास्त हादरे बसणार नाही. हे प्रत्येकाची इच्छा या वाढत जातात आणि त्यामुळे मनाला काही नाही काहीतरी आपल्या कायम सतत त्रासदायक किंवा क्लेशदायक असं वाटत असतं. परंतु त्याचा बाऊ न करता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी याच वातावरणात पुढे वाढावं, रुजावं. चांगला त्याचा फायदा तुम्हाला भविष्यकाळात नक्कीच होईल. त्यामुळे फारसा कोणी वेगळा विचार करून दुसरीकडे जायचा हा विचार करू नका. अजून एक महत्त्वाचं सांगेन, कॉपीमुक्त वातावरणात यावर्षीच्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव आपला असा जिल्हा आहे महाराष्ट्रातला की आज अखेर एकही केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जिथे कॉपी सापडली कागद असं झालेलं नाही. असं मी काल जे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे राजेश क्षीरसागर ते आपल्या VC मध्ये बोलत होते. ते सांगत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही कॉपी केस नाही. रत्नागिरी जिल्ह्यात 3 केसेस आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20-25 आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये 30-40 आहेत आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये तर शेकडोच्या संख्येनं ती संख्या आहे. आणि त्या सेंटरची म्हणजे परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली येणार आहे पुढच्या वर्षापासून. आणि आता त्या केंद्रावरच्या परीक्षाही वेगळ्या पद्धतीने घेतल्या जात आहेत की तिथे बाहेरचे पर्यवेक्षक आणतायत, बाहेरचे केंद्र संचालक आणतायत आणि त्या परीक्षा होत आहेत. जर एक जरी विद्यार्थी कॉपी केसमध्ये आढळला तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा होणार आहे. हे आतापर्यंत आपल्या नियमात नव्हतं, फक्त 1 वर्षासाठी डिबार केलं जायचं त्याला. आता डिबार तर होणारच, परंतु काय होणार, आपल्यावर फौजदारी गुन्हा होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच्याबरोबर काय होणार, आपल्या शाळेचं जे केंद्र आहे म्हणजे पुढच्या वर्षीपासून जी मुलं आपल्याकडे इथेच परीक्षा देणार आहेत त्यांना इथे परीक्षा देता येणार नाही. मग त्याला कुठेतरी राजापूर किंवा इकडे कासारडे इकडे परीक्षेसाठी जावं लागणार आणि शाळेचं नाव सगळीकडे पेपरमध्ये जाहीर होणार, तुमचा तर फोटोच येणार म्हणजे जो कॉपी करेल त्याचा. आणि हे अशा पद्धतीनं बदनामीकारक असणार आहे. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही या परीक्षेमध्ये पाळायची आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे कागद असता कामा, कागद म्हणजे कॉपी,
कॉपी असता कामा नये. बाकी तुमची सगळी व्यवस्था झालेली आहे. तोंडी परीक्षा झाल्या, प्रॅक्टिकल झालेले आहेत. अजून जरा काहीतरी साक्षात्कार होणार आहे, त्याची काय काळजी करू नका तुम्ही. जे हुशार विद्यार्थी आहेत ते अभ्यास त्यांचा त्यांनी चालू ठेवलेला आहे. अचानक पेपरला बसल्यानंतर तुम्हाला सगळं सुचणार आहे. फक्त कुणीही परीक्षेत स्वतःहून कागद घेऊन तिथे जायचं नाही, नाहीतर गंभीर परिणाम तुमच्यासह आपल्या शाळेला भोगावे लागणार आहेत. याची जाणीव तुम्हाला असू द्या. एक गोष्ट पाळा, सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही बरंचसं तुम्हाला सांगायचं होतं, पण ते आता मी सारांश रूपानं सांगितलेलंच आहे की तुम्हाला खूप वाईट वाटलं. 5वीपासून तुम्ही इथे आला, 10वी आता तुमची संपते, पुढे काय करायचा हा प्रश्न आहे. एवढ्या सगळ्या वर्षाची मैत्री तुमची आता संपुष्टात येते की काय, ही तुम्हाला काळजी आहे. आणि असं काय काय बरंच काय, तर काही विचार करू नका. आयुष्य हे खूप अथांग आणि मोठं आहे. हे मित्र जे आहेत, जसे 10वीच्या बॅचेस आपल्याकडे आले की नाही यावर्षी, आपण माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेतला. जवळजवळ 500 ते 600 माजी विद्यार्थी ज्या कार्यक्रमाला इथे हजर होते. तुम्ही सुद्धा भविष्यकाळात एकत्रच असणार आहे, जरी लांब इकडे तिकडे कुठे गेला तरी आपल्या करिअर करण्यासाठी. त्यामुळे फारसं काही इमोशनल व्हायची त्यामध्ये गरज नाही असं मला वाटतंय. या ठिकाणी तुम्ही शांतपणे एवढा वेळ दिला. आपले मान्यवर या ठिकाणी संचालकांसह उपस्थित राहिले, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा भविष्यकाळात एक जबाबदार आणि योग्य नागरिक बनावं. आपल्या कुटुंबियांनी तुमच्यावर घेतलेली मेहनत, संस्थेनं घेतलेली मेहनत, शिक्षकांनी घेतलेली मेहनत कुठेतरी फलदायी व्हावी. आणि तुम्ही चांगला व्यक्ती म्हणजे काय, एक बघा, कुठल्याही गोष्टीला कुठला तरी नियम आहे. गती, न्यूटनचा गतीविषयक नियम असा आहे का, लॉ ऑफ ॲक्शन, काहीतरी ॲक्शन रिॲक्शन, लॉ ऑफ मोशनमध्ये फॉर एव्हरी ॲक्शन असं कुठेतरी मी वाचलेलं आहे. देअर इज इक्वल अँड रिॲक्शन. हे तुम्ही काही करा, त्याला प्रतिक्रिया तुमच्याकडे येणारच आहे भविष्यकाळात. तुम्ही उदाहरण ऐकलं, दरवाज्यावर लाथ मारा, दरवाजे तुम्हाला मारतो का? लाथ मारल्यानंतर आपल्याला पण लागतं ना, आपल्या पायाला पण दुखापत होते की नाही. तुम्ही बघा किती जोरात लाथ मारा, तेवढ्या जोरात लागणार की नाही. म्हणजे हे रिॲक्शन. म्हणजे तुम्ही जे काय कराल ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जे काय म्हणतो तुम्ही प्रेम करा, तुमच्यापर्यंत प्रेमच पोहोचणार आहे. तुम्ही एखाद्याला मदत करा, तुमच्याकडे काय येणार आहे, परत मदतच येणार आहे. तुम्ही जितकं वाचलेल्यानं, प्रेमानं, आदरानं आणि समजूतदारपणे समाजामध्ये राहाल, तितकं ते तुमच्यापर्यंत भविष्यकाळात पोहोचणार आहे याची जाणीव तुम्हाला सर्व. तुम्ही बघा, एखाद्याला काहीतरी वाईट बोलून बघा, तो तुमच्याविषयी चांगलं बोलेल का? कधी बोलणारच. मग कशाला पाहिजे ते, त्याच्यापेक्षा चांगलंच बोलत राहा, तुमच्याविषयी चांगलं बोलत राहते. तुम्ही बारीक सारीक मदत करत राहा, तुम्हालाही कधी अडचणीच्या वेळेला कोणतरी मदत करेल. आणि यातूनच खऱ्या अर्थानं तुम्ही सुजाण आणि एक चांगले नागरिक घडावे आणि घडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांचा आभार मानतो. आणि हा एक छोटासा आपला शुभेच्छांचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही 100% निकाल देऊन याच शाळा कॉलेजमध्ये आपल्या ॲडमिशन घ्याल अशा अपेक्षांसह इथे थांबतो. थँक्यू.